नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या फूड स्टोर चॅनलमध्ये स्वागत आहे। चला तर मग आजच्या नवीन रेसिपीला आपण सुरुवात करू। त्यासाठी मी इथे गाजर स्वच्छ धुवून घेतले। धुतल्यावरती त्याला सोलून घ्यायचे आहेत आणि नंतर मग हे गाजर असे किसून घेतले आहेत। इथे मी कढई गरम व्हायला ठेवली आहे। आता आपल्याला 2 चमचे कढईमध्ये तूप घ्यायचं आहे। आता मी इथे काजू बदामचे तुकडे करून घेतले आहेत बारीक। ते आता आपल्याला याच्यामध्ये तळून घ्यायचे आहेत। थोडेसे असे तुपामध्ये हे परतून घ्यायचे आहेत आपल्याला। आता आपल्याला याच्यामध्ये गाजर घालायचा आहे जो आपण किसून घेतला आहे। आता गाजर आपल्याला तुपावरती चांगलासा परतून घ्यायचा आहे। चांगला असा 2 ते 3 मिनिटं गाजर हा परतून घ्यायचा आहे। आता आपण याच्यावरती 1 मिनिट असं झाकण ठेवून थोडी वाफ काढून घ्यायची आहे। आता मी झाकण काढून घेते। पुन्हा एकदा असं परतून घ्यायचं आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये दूध घालायचं आहे। आता हे दूध आटेपर्यंत आपल्याला हा गाजर चालवा शिजवून घ्यायचा आहे। यातलं पूर्ण दूध आटलं की आपल्याला त्याच्यामध्ये साखर घालायची आहे। त्याच्यामध्ये पूर्ण दूध आटलं आहे, एकदम सुका असं झालं आहे। आता त्याच्यामध्ये आपण साखर घालू। ते पाववाटी साखर घातली आहे। त्यामध्ये चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण हे साखर घातली आहे त्याच्यामुळे थोडंसं असं पाणी सुटतं। हे पाणी पूर्ण आटलं की आपल्याला थोडीशी वेलची पावडर घालायची आहे। मग आपला हलवा तयार। आता ह्याच्यातलं पूर्ण पाणी आटलं आहे म्हणजे आपला हा गाजरचा हलवा आता तयार झाला आहे। आता मी गॅस बंद करते। आपला गाजरचा हलवा तयार आहे।